पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये धडाधड आयटीबीपी जवानांच्या गाड्या येतात. गाड्यांमधून बंदूकधारी जवान खाली उतरतात. पोलीस कमिशनर ऑफिसच्या एंट्री गेट पासून ते आजूबाजूच्या सगळ्या परिसराला घेरल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. मग एका गाडीतून आयटीबीपीचे बडे अधिकारी उतरतात आणि ते थेट पोलीस आयुक्तालयात जातात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. एका जवानाच्या तक्रारीला पोलिसांनी प्रतिसाद न दिल्यानं भडकलेल्या आयटीबीपी अधिकाऱ्यानं जे केलंय त्याची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. पण हे सगळं प्रकरण नेमकं काय, चित्रपटातल्या सारखी ही घटना का घडली, सगळं सविस्तर समजून घेऊ. घडलं असं की मूळ उत्तर प्रदेशच्या कानपूरच्या असलेल्या आयटीबीपी जवान विकास सिंह यांच्या आईला तब्येत ठीक नसल्यानं एका रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार करताना निष्काळजीपणा केला गेला आणि त्यामुळे आपल्या आईचा हात कापावा लागल्याची तक्रार विकास सिंह करतायत. आईचा हात कापावा लागल्यानं जवानाला राग आलेला होता. त्यानं याबाबत पोलिसात तक्रार केली, पण त्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. हा जवान धाय मोकलून रडला. आपल्या आईचा कापलेला हात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला, पण त्यानंतरही बराच काळ या जवानाला प्रतिसाद न मिळाल्याची माहिती आहे. 3 दिन से 17 तारीख से लेके अपनी मम्मी का हाथ लिए घूम रहा हूँ. 3 दिन से नहीं है सर. 17 से लेके अभी तक कोई न्याय नहीं. थाने गया, फिर वहाँ अपर पुलिस आयुक्त मैडम बैठती हैं शिवा सिंह, वहाँ गया, फिर यहाँ भी गया. क्या हुआ था माँ के तो साथ? कोई न्याय नहीं, बस खाली डॉक्यूमेंट्स. क्या हुआ था माँ के साथ? माँ को सांस की दिक्कत थी और ज्यादा सीरियस होने के कारण मैं पारस ले जा रहा था. कृष्णा में ले जाना पड़ा. कृष्णा में ले गए तो वहाँ पर अगले दिन ही दाहिने हाथ में इन्फेक्शन आ जाता है और सूजन आ जाती है. ले गया था सांस के लिए, हाथ में क्या हुआ, फिर अगले दिन ही मैं पारस लेकर चला जाता हूँ हाथ की वजह से. न्याय न मिळाल्यानं हा जवान हताश झाला आणि त्यानं ही सगळी हकीकत आपल्या वरिष्ठांना सांगितली. आयटीबीपीचे अधिकारी भडकले आणि त्यांनी आयटीबीपीच्या या कमांडोला सोबत घेऊन डझनभर वाहनांसोबत थेट कानपूर पोलीस कमिशनर ऑफिस गाठलं. तेव्हाचा हा सगळा सीन कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आणि तोच सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आयटीबीपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी केली. ही सगळी घटना घडल्यानंतर जेव्हा या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओ व्हायरल झाले, बातम्या झाल्या, तेव्हा विरोधी पक्षांनी आणि नेटकऱ्यांनी यूपी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे नेते अनिल यादव म्हणालेत की या प्रकरणातून लक्षात येत आहे की आपल्या पॅरामिलिटरी फोर्सला किती वाईट वागणूक दिली जाते. न्याय मिळत नाही म्हणून जवानांना थेट कमिशनरेटला घेराव घालावा लागला. जवान आपल्या आईच्या कापलेल्या हातासह फिरत होता तरी त्याचं कोणीच ऐकलं नाही. संपूर्ण यूपी सरकारची यंत्रणा संवेदन शून्य आहे, अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत होत्या. पण आता या सोशल मीडियावर उठलेल्या वादळानंतर आयटीबीपी कमांडंट गौरव प्रसाद आणि पोलिसांनी मात्र वेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जवानांनी कमिशनर ऑफिसला घेरण्यासारखी कुठलीही घटना घडली नाही असं त्यांनी म्हटलंय. कानपूर पोलिसांनीही याबद्दल स्पष्टीकरण दिलंय. पोलीस कमिशनर रघुबीर लाल यांनी असा कोणताही प्रकार घडला नसून जवानाच्या आईच्या प्रकृतीच्या प्रकरणात आयटीबीपी अधिकारी फक्त चर्चा करण्यासाठी आले होते असं त्यांनी म्हटलंय. तो इसमें जो ये चला रहा है कि सीपी कार्यालय पर कब्जा कभी नहीं इतिहास में हुआ, ऐसा कभी हो ही नहीं सकता. ये जो है आईटीबीपी पुलिस से अलग तो है नहीं. रही बात है कि जो ये विक्रम के मदर के इलाज की बात है, विकास के मदर के इलाज की बात है, जो आरोप लगाए गए हैं, आरोपों की लापरवाही करी, उसकी मदर के हाथ को काटना पड़ा. इसकी जो है इसकी दरखास्त आने पर सीएमओ को हमने रिपोर्ट, सीएमओ ने पैनल बनाया. पैनल की रिपोर्ट आई कर हमको स्पष्ट न होने की वजह से आपने सीएमओ साहब को बुलाया कि भाई आपकी रिपोर्ट जो है स्पष्ट नहीं हो रही है, आप हमें स्पष्ट बताइए कि लापरवाही है तो उसकी खिलाफ अभियोग पेश करा जाएगा. अधिकारी के आए हैं, हमसे बातचीत कर रहे हैं. तो ये जो चलाया जा रहा है कि सीपी ऑफिस में कब्जा वाली बात और ऐसा इत्यादि, ये बिल्कुल टोटली गलत है. या संपूर्ण प्रकरणावर आयटीबीपी कमांडंट गौरव प्रसाद यांनीही स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर किंवा माध्यमांमध्ये दिसणारं हे चित्र वेगळ्या पद्धतीनं रंगवण्यात आल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मन की माता का हाथ कट गया है, उसी रिलेशन में मैंने कल जो है सर से अपॉइंटमेंट लिया था. मैं कमिश्नर सर से मिलने के लिए आया था और आज मैं मेरे अधिकारी और जवान आए थे यहाँ पे. मैं अंदर सर के पास बैठा हुआ था, बाहर जवान खड़े थे. शायद मीडिया ने थोड़ा इसको गलत लेवल पे गलत रूप से ले लिया है
हमने कोई ऐसा घेरने वेरने या कुछ ऐसी कोई कार्रवाई नहीं हुई है। कमिश्नर सर की तरफ से पूरा सपोर्ट है हमें, और जो भी जांच रिपोर्ट इस मामले में आएगी तो न्याय होगा। सर के ऊपर हमें पूरा भरोसा है। बस इतना ही कहना चाहता हूँ। दरम्यान या प्रकरणात अतिरिक्त पोलीस आयुक्त विपिन ताडा यांनी सविस्तर माहिती दिली आहे। या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलंय। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या समितीमार्फत संपूर्ण तपास केलाय, पण जवानानं अहवालातील काही मुद्द्यांवर आक्षेप नोंदवल्यानं पुन्हा तपासासाठी हे प्रकरण मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलंय। वैद्यकीय प्रकरण असल्यानं तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातूनच सगळ्या बाबी तपासणं आवश्यक आहे। तपास अहवाल येताच पुढच्या कायदेशीर कारवाया केल्या जातील असं पोलिसांनी म्हटलंय। त्यामुळे आता जवान विकास सिंहला न्याय मिळणार का हे पाहावं लागणार आहे। पण सोशल मीडियावर सध्या आयटीबीपी जवानांच्या पोलीस आयुक्तालयातल्या या एंट्रीचेच व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत।